नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र शासन निर्णय या यूट्यूब चॅनलमध्ये मी निलेश आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र शासन महिला व बालविकास विभाग यातर्फे आलेला एक अंगणवाडीसाठीचा एक अत्यंत महत्त्वाचा GR हा निधी वितरणाबद्दलचा हा पाहणार आहोत। नेमके GR शासन निर्णय हा काय तो सर्वच आपण जाऊनच घेणार आहोत। पण तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, जेणेकरून नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। तर जराही वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया। संपूर्ण अपडेट काय सर्वचे सर्व आपण जाणून घेऊयात। अंगणवाडी बांधकामाकरिता निधी उपलब्ध करून देण्याबाबत म्हणजेच मित्रांनो, आपण या ठिकाणी पाहू शकता की अंगणवाडी बांधकामाकरिता निधी हा उपलब्ध करून देण्याबाबतचा जो काय आहे तो अत्यंत महत्त्वाचा GR शासन निर्णय हा आला आहे। आपण या ठिकाणी पाहू शकता की महाराष्ट्र शासन महिला व बालविकास विभाग यातर्फेचा जो काय आहे तो अत्यंत महत्त्वाचा GR आहे। आपण या ठिकाणी शासन निर्णय क्रमांक पाहू शकता की एकात्मिक बालविकास 2025 प्रत क्रमांक 19/9 का 6 असा आहे। आपण या ठिकाणी दिनांक पाहू शकता की 17 फेब्रुवारी 2026 म्हणजे की आत्ताचा अत्यंत महत्त्वाचा GR आहे। चला तर जराही वेळ घालवत आपण संदर्भ आणि मग शासन निर्णय हा जाणून घेऊयात। यामध्ये सर्वप्रथम संदर्भ आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना यांचे पत्र क्रमांक एकात्मिक बालविकास सेवा योजना का 3 अति आहार खर्च 6369/25 ते 26 दिनांक 29/10/2025 असा आहे। यानंतरचा दुसरा जो काही संदर्भ आहे तो म्हणजे की बाल विकास प्रकल्प अधिकारी ना भंडारा यांचे पत्र क्रमांक बाल विकास प्रकल्प अधिकारी असता अंगणवाडी इमारत बांधकाम प्रस्ताव 627/2025 ते 26 दिनांक 29/10/2025 असा आहे। मित्रांनो, हे सर्व आपण या शासन निर्णयासाठीचे संदर्भ पाहिले आहेत। आता आपण प्रस्तावना आणि मग शासन निर्णय हा जाणून घेऊयात। प्रस्तावना महाराष्ट्र विधानसभा नियम 264(5) अन्वये माहे जुलै 2025च्या अधिवेशनामध्ये महाराष्ट्र पुरवणी मागण्यांवरील विनियोजन विधेयकावर माननीय श्री नाना पटोले विधानसभा सदस्य यांच्याकडून अंगणवाडी बांधकाम दुरुस्ती या विषयाच्या अनुषंगाने सूचना प्राप्त झाली होती। सदर सूचनेच्या अनुषंगाने कारवाईबाबत तत्कालीन माननीय उपमुख्यमंत्री वित्त व नियोजन यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक 16/9/2025 रोजी झालेल्या बैठकीमध्ये देण्यात आलेल्या निर्देश विचारात घेऊन संदर्भाधीन क्रमांक 1 येथील पत्रान्वये प्राप्त झालेल्या प्रस्तावानुसार भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर व साकोली तालुक्यातील नागरी क्षेत्रातील 28 अंगणवाडी केंद्र इमारत बांधकामाकरिता प्रति अंगणवाडी केंद्र 11,25,000 प्रमाणे निधी वितरित करण्याची बाबी शासनाच्या विचाराधीन होती। मित्रांनो, ही जी काही होती ती फक्त आपण प्रस्तावना पाहिली। ॲक्च्युअलमध्ये जो काही शासन निर्णय आहे तो आपण जाणून घेऊया। नेमकी निधी हा किती वितरित केला जाणार आहे याबद्दलची सविस्तर अपडेट आपण पाहूयात। शासन निर्णय भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर व साकोली तालुक्यातील नागरी क्षेत्रातील 28 अंगणवाडी केंद्र इमारत बांधकामाकरिता ₹3,15,00,000 फक्त इतका निधी सन 2025 ते 26 या आर्थिक वर्षाकरिता मागणी क्रमांक 1/2236 पोषण आहार 051 बांधकाम 01 अंगणवाडी बांधकाम 0103 अंगणवाडी इमारत बांधण्यासाठी अंमलबजावणी करणाऱ्या संस्थांना अनुदान अतिरिक्त राज्य हिस्सा 100% कार्यक्रम 2236-2208 27 लहान बांधकामे या लेखाशीर्षकाखाली अर्थसंकल्पित केलेल्या तरतुदीमधून आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना नवी मुंबई यांना वितरित करण्यास या शासन निर्णयाद्वारे मान्यता देण्यात येत आहे। म्हणजेच मित्रांनो, आपण या ठिकाणी पाहू शकता की भंडारा जिल्ह्यामधील जे काही लाखनी तसेच लाखांदूर व साकोली तालुक्यातील जे काही नागरी क्षेत्रातील एकूण 28 अंगणवाडी केंद्रे जे काही आहेत त्यांच्या इमारती बांधकामाकरिता एकूण 3,15,00,000 एवढा जो काही निधी आहे तो वितरित व खर्च करण्यास या शासन निर्णयाद्वारे मान्यताही देण्यात आलेली आहे। चला तर याबद्दलचे आणखी अपडेट आपण पाहूयात। आयुक्त एकात्मिक बाल विकास सेवा योजना यांनी उपरोक्तप्रमाणे निधी संबंधित यंत्रणेस वितरित करावा। वित्त विभागाच्या दिनांक 6/6/2008 रोजीच्या शासन निर्णयातील तरतुदी व त्या अनुषंगाने वित्त विभागाकडून देण्यात येणारे आदेश विचारात घेऊन अंगणवाडी बांधकाम पूर्ण करण्याबाबतची कारवाई विहित कालावधीत करून निधी उपाययोजनात आणण्यात यावा। तसेच अंगणवाडी केंद्र इमारत बांधकाम शासन निर्णय दिनांक 15 जानेवारी 2010 अन्वये विहित करण्यात आलेल्या नमुना आराखड्याप्रमाणे टाईप प्लॅन करण्यात यावे। त्याकरिता अंगणवाडी बांधकाम खर्चाची मर्यादा शासन निर्णय दिनांक 14 फेब्रुवारी 2022 प्रमाणे राहील। तसेच सदर प्रयोजनाकरिता उपलब्ध करून देण्यात आलेल्या निधीनुसार अंगणवाडी बांधकामाची कारवाई कालमर्यादा निश्चित करून संबंधितांकडून पूर्ण करून घेणे व उपयोगिता प्रमाणपत्र प्राप्त करून घेणे याची जबाबदारी आयुक्त एकात्मिक बाल विकास सेवा योजना नवी मुंबई यांची या ठिकाणी राहील। तसेच
सदर शासन वित्त विभागाने अनौपचारिक संदर्भ क्रमांक 32/6 दिनांक 12/2/2026 अन्वये दिलेल्या सहमतीनुसार निर्गमित करण्यात येत आहे। चला तर मित्रांनो, आशा करतो की तुम्हाला जी काही अपडेट आहे, बातमी आहे, GR आहे, हा सर्व समजलाच असेल आणि तुम्हाला जर काही याबद्दलची सविस्तर PDF जर का हवी असेल तर व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिली आहे, तिथून तुम्ही याबद्दलची संपूर्ण अपडेट GR हा डाउनलोड करू शकता। चला तर मित्रांनो, आशा करतो की तुम्हाला ही जी काही अपडेट आहे सर्व समजलीच असेल आणि असेच नवीन अपडेट घेऊन मी तुमच्यापर्यंत पोहोचत असतो। पण तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। चला तर मित्रांनो, भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये असंच एक नवीन अपडेटेड GR सोबत। तोपर्यंत धन्यवाद।